हिंगणघाट झटपट श्रीमंत व्हावे या महत्त्वाकांक्षेने राज्यात रेतीचा चोरटा व्यवसाय भरभराटीला आला आहे, परंतु शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। या व्यवसायात महसूल विभाग, पोलीस विभाग, त्याचप्रमाणे राज्यातील राजकीय पुढारी यात गुंतले आहेत। लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांनी याविरुद्ध आवाज उठवला तर रेती माफिया त्यांच्यावर जीव घेणारा हल्ला करत असतात। हिंगणघाट येथील 2 पत्रकारांनी रेतीच्या चोरट्या व्यवसायाविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी गेले असता रेती माफियांनी आम्ही तहसीलदार व पोलीस विभागाला पैसे देतो, तुम्ही आमचा धंदा रोखणार कसे? तुमच्यासारखे पत्रकार आल्याने खूप गेले असे धमकावले। पत्रकार परत येत असताना रेती माफियांनी मागून डोक्यावर लोखंडी रॉडनी हल्ला केला। एवढी मोठी घटना झाली असताना सुद्धा पोलीस विभागाने आरोपींना अजूनपर्यंत अटक केली नाही। नेहमीप्रमाणे अवैध रेतीच्या गाड्यांची वाहतूक सुरू आहे। आरोपी निशांत बाबाराव ठुसे व त्याच्या साथीदाराला अटक न झाल्यास पत्रकार संरक्षण समिती आंदोलन उभारणार असा इशारा दिला आहे। वारंवार पत्रकारावर होत असलेले हल्ले हे आता खपून घेणार नाही। 8 दिवसाच्या आत आरोपीला अटक न झाल्यास, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत अटक न केल्यास पत्रकार संरक्षण समिती संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करणार असे विनोद येनपत्रे, संस्थापक अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य यांनी इशारा दिला आहे।